नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवससुद्धा आपला खूप चांगला जाणार आहे आणि आज आपण जाणार आहे फवारण्यासाठी. तर आपली गाडी रेडी आहे. तेवढ्यातच आपल्याला बाबाचा कॉल आला होता की तिकडे पाण्याचा मेळ लागला वावरातच. तर आता आपण ह्या कॅना ज्या आहेत ह्या काढून टाकू आणि बरं तिकडे काय मेळ लागला वावरात ते सुद्धा पाहू. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. खूप मजा येईल आणि आजचा दिवससुद्धा आपल्याला खूप चांगला जाणार आहे कारण पूर्ण शेतामध्ये आजचा दिवस जाणार आहे आपला. तर पहिले ह्या कॅना आपण घरी ठेवून देऊ कारण आता पाण्याचा मेळ आपला तिकडेच लागलेला आहे. ठीक आहे, कसा लागला कुठे लागला हे आपण पाहू. कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की पाणी भरताना आपल्याला किती तकलीफ झाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहे की हा बघा, हा आपला रस्ता आहे शेतामध्ये जाण्याचा. खतरनाक रस्ता आहे. तर आपलं एक वावर तिकडे रोडटच आहेत, 2 वावर आणि बाकी आपलं एक वावर इकडे आहे. आता आपण या नदीकाठच्या वावरामध्ये जाणार आहे. तर इकडचा रस्ता खूप खतरनाक आहे कारण पाऊस आताच झालेला आहे. तरी पण आता पाण्याचा काय मेळ लागला आपण ते पाहू. तर आता आलो होतो म्हणून वावरामध्ये, तर इकडे आपल्या काकाचा फवारा चालू आहे आणि एका माणसानं जसं आपल्याला काल आपल्या मजूर लोकांनी चाट दिली होती तसं काकाला बी एका मजुरानं चाट दिली. म्हणून काकानं हे फवाऱ्यासाठी या कोट्या आणल्या होत्या भरून. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पाणी आहे पूर्ण. तर त्याच कोट्यातलं पाणी आता आपण वापरणार आहे कारण कालचाच आपला विषय झाला की शेतकऱ्याला किती तकलीफ होते पण मजूर हो म्हणते. आता इथं पुगळं सगळं पाणी आणून ठेवलं, औषधसुद्धा काढून ठेवलेली आहे. हा तुम्हाला दाखवतो मी. बघा, हे सगळे औषध काढून ठेवलेली आहे आणि वेळेवरती मजूर म्हणतो की आता येणं होत नाही. आता वेळेवरती खरोखर सांगा की कोण मजूर पाहायचा आहे आपल्याला. हे असे आपल्या शेतकऱ्यांना खूप सारे त्रास सहन करावे लागून राहिले. आता तेच पाणी आपण वापरणार आहे आणि चला पुढे बघू आता की पुढच्या व्हिडिओमध्ये काय होते. तर आता आपलं पंप भरून आपण निघालेलं आहे. इकडे बाबा पण आहेत आणि आता आपण फवारा चालू करणार आहे. हा इकडे काकाचा सोयाबीनवर फवारा होता आणि आपला आता पराठीवर आहे. आपलं शेत तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे आपली पराठी. हे नदीकाठचं वावर आहे. हे पूर्ण धाबे वगैरे बांधलेले आहेत याच्यामध्ये. पूर्ण एरियामध्ये इकडे धाबे दिसतील तुम्हाला. हे सगळे धाबे बांधलेले आहेत. जिगा प्रकल्पामध्ये आहे हे शेती. आता हे पराठी, आता आपण फवारायला सुरुवात करून टाकू इथूनच. पराठी कशी आहे ते पण सांगा. तर आता आपला फवारा चालू झालेला आहे आणि ही आपली पराठी आहे. याच्यावरती थोडासा फक्त हिरवा तुडतुड आहे, बाकी काही जास्त रोगराई नाही आहे पराठीवरती. एकदम चांगली आहे पराठी आणि जबरदस्त आपली पराठी आहे सध्याची. आणि याच्या हे बघा तुम्हाला दिसते हे पूर येऊन गेलेलं आहे याच्यामध्ये. हे सगळं काळी कचरं तुम्हाला दिसत असेल, मी दाखवतो तुम्हाला. बघा, हे काळी कचरा जे आहे यामध्ये सगळं पुराचं पाणी आलं होतं. तर हे पुराचं पाणी आलं होतं. आता मी इकडनं फवारा चालू केलेला आहे आणि बाबा तिकडच्या साईडनं आहेत. बाबा तिकडनं आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगायचा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जा. आपल्या पंपाच्या नोझलमध्ये कचरा अटकलेला आहे तर म्हणून ते बंद पडलं. हे दिसत असेल तुम्हाला. तर आता हे पहिले आपल्याला कचरा काढून घ्यायचं आहे आणि कचरा काढून घेतल्यानंतर मग आपण पुन्हा डबल फवाराले रेडी राहू. नंतर आपल्याला पुन्हा फवारा चालू करू. पहिले कचरा काढून घेऊ आपण. आपण काढण्याचा प्रयत्न केला पण तो निघला नाही कारण हे तुम्ही बघू शकता पूर्ण एक साईड फेकून राहिला फवारा. हा आपल्याला गोल पाहिजे, हा पूर्ण एक साईड फेकून राहिला. तर आता बहुतेक नौजलच आपल्याला बदलावं लागेल. आपण नौजलच बदल करून टाकू त्याचा कारण तो पॉसिबल नाही होऊन राहिला. तर ठीक आहे, आता नौजल बदल करू आणि नंतर आपला फवारा चालू करू.
तर आपण त्याला पुन्हा खोलून घेतलं होतं. तर आता त्याचा फवारा एकदम व्यवस्थित आहे, गोल तुम्ही बघू शकता. तर आता व्यवस्थित झाला तो. एक एक प्रॉब्लेम येतच राहते. तर आता आपला फवारा एकदम व्यवस्थित चालू आहे. हे वावर झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या वावरात सुद्धा जायचं आहे. तिकडे सुद्धा आपला दुसरा फवारा आहे. पुन्हा एकदा तोच प्रॉब्लेम झाला म्हणून आपण पंप ठेवून दिला. आणि आता आपण त्याचं जे नौजल आहे ना, ते नौजल म्हणजे दुसरं चेंज करू. असा प्रॉब्लेम येत राहतात मित्रांनो. आपला फवारा सुरळीत चालला होता, पण जे नौजल होतं ते नौजलच काम करत नव्हतं. आता ते नौजल आपण बदल करून घेतलं. बदल करून घेण्यासाठी आपण चाललो. आता इथून दूर आहे, तुम्हाला माहिती आहे, आपण पाणी तिकडनं आणत आहे. तर आता पहिले नौजल चेंज करून घेऊ आपण, मग पुढचा फवारा करू. आता आपण नौजल चेंज केलं आणि नंतर आपला आता हा फवारा चालू झाला डबल. आता चांगला फवारा आहे. याची हे पण आता चांगल्या प्रकारे फवारा उडून राहिला. आपला नौजल खराब झाला होता, तर नौजल चेंज करून टाकला आपण. आता हे वावर घेऊन आपल्याला दुसऱ्या वावरात बी जाणं आहे. तर मंडळी, या वावरातला आपला जो फवारा आहे तो झाला. आता आपण जाणार आहे घरी. घरी गेल्यानंतर आपल्याला दुसऱ्या वावरात सुद्धा फवारायला जायचं आहे. तर चला मग आता आपण, आपली गाडी तिकडे उभी आहे आणि आपण जाणार आहे आता घरी. तर आता आपण आलेलो आहे घरी. आणि हा पहा आपला युवराज बाबू का पाहून राहिला, मोबाईल पाहून राहिला. युवराज बाबू आपला मोबाईल पाहून राहिला. सगळ्या कॅना आपल्या, आता ह्या कॅना आपल्याला भरून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला दुसऱ्या शेतामध्ये जायचं आहे आणि तिकडे फवारा मारायचा आहे. पण त्याच्या पहिले आपण चांगला नाश्ता करून घेऊ आणि नंतर मग दुसऱ्या शेतात जाऊ. तर मित्रांनो, आता पहिले आपण नाश्ता करून घेऊ. हा आहे आपला नाश्ता. चांगले धपाटे आहेत आणि गरम गरम धपाटे, चटणी, लोणचं आणि हा आपला कांदा. म्हणजे हा शेतकऱ्याचा नाश्ता आहे बरं. तर पहिले आपण नाश्ता करून घेऊ आणि नंतर मग आपल्याला दुसऱ्या शेतात जायचं आहे. आपल्या दुसऱ्या वावरात बी फवारा बाकी आहे. तर आपला नाश्ता झाला आणि आता आपला युवराज बाबू म्हणते की पहिले मला शाळेत सोडून द्या. तर आता पहिले युवराज बाबूला आपण शाळेत सोडून देऊ. चल मग युवराज, तुला मी शाळेत सोडून देतो. ये समोर आहे, समोर आहे. चल चल चल, समोर समोर पुढे उभे राहा. चल पहिले समोर पटकन. हा, त्यासाठी गाडी घेऊन येतो, इथून चाललेलो. तर आता आपल्या युवराज बाबूला आपण शाळेत सोडून दिलं. अजून शाळा बंद आहे, उघडायची राहिली. आणि शाळेतले सगळे पोरं बी इकडे आहेत, अजून बाकी आहेत यायचे. चल मग युवराज, मी जातो वावरात. बाय. मी चाललो सारे बाय. आता आपण वावरात तर आलो. इकडे बाबा पाणी भरून राहिले कारण वाल बंद आहे आपला. पण औषधची जे थैली आहे ती आपण घरीच विसरलो. आता डबल आपण घरी चाललो, आता औषध घेऊन येऊ. आपण शाळेत सोडून द्यायला गेलो होतो, तर त्याच्यात आपली जी थैली आहे ती घरीच राहिली. आता घरी चाललो आपण डबल आपली फवाऱ्याची थैली आणण्यासाठी. आणि इकडे सागर आणि नितीन आहे, याचा फवारा चालू आहे. झाला नाही का रे? थैली घरी. ही आपली औषधची थैली घरी राहिली होती, याच्यामध्ये औषध आहे आपलं. तर चला मग आता वावरात जाऊ. मग आता आपले विजय भाऊ बी आपल्यासोबत येऊन राहिले. तर औषध आणल्यानंतर आता आपण पंप भरलेले आहेत आणि आपण दुसऱ्या वावरात फवारायला चाललो. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर जाता आता व्हिडिओला लाईक बी करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कसे बघायला आवडतात ते सुद्धा सांगा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.